Hello friends, in today's lecture we are going to see the integral of type 2. विद्यार्थी मित्र हो, मी कालच्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की सम स्पेशल इंटिग्रल्स तसेच इंटिग्रल्स ऑफ द टाइप 1 आणि इंटिग्रल्स ऑफ द टाइप 2 अशा तीन टाइप्सवर आधारित किंवा 3 पॉईंटवर आधारित असं आपण म्हणूया, 3 पॉईंट्सवर आधारित आपला एक्सरसाइज 3.2b असा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज अभ्यास करताना मला एक गोष्ट आढळली आहे ती म्हणजे अशी की इंटिग्रल्स ऑफ द टाइप 3 आहेत. टोटल तसे 3 टाइप आहेत. म्हणजे जे तुम्ही आधीचे जे फॉर्म्युले बघितले सम स्पेशल इंटिग्रल्स, ते सम स्पेशल इंटिग्रल्सचे फॉर्म्युले तुम्हाला तिन्ही टाइपमध्ये यूज करावे लागणार आहेत, म्हणून ते आधी घेतलेलं आहे. आणि हे इंटिग्रल्स ऑफ द टाइप 3 अँड हे तिन्ही टाइप सबस्टिट्यूशन मेथडवरती आधारित आहेत, सबस्टिट्यूशन मेथडवरती बेस्ड आहेत. बरोबर. तर मी पुन्हा एकदा सांगतो की आपण काल परवाच्या लेक्चरमध्ये सम स्पेशल इंटिग्रल्सचे फॉर्म्युले बघितले, त्याच्याबद्दलची एक्झाम्पल्स बघितली. त्याच्यानंतर काल आपण जे पाहिलं ते इंटिग्रल्स ऑफ द टाइप 1 पाहिलं, ज्याला आपण मी थर्ड टर्म असं नाव दिलेलं आहे. आणि इंटिग्रल ऑफ द टाइप हे सुद्धा नाव पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं नाही, हे नाव मी स्वतः दिलेलं आहे आपल्या सर्वांना समजण्यासाठी, अभ्यास करताना इझी जावं ह्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत इंटिग्रल ऑफ द टाइप 2 आणि त्याच्यानंतर उद्याचे बघणार आहे ते इंटिग्रल्स ऑफ द टाइप 3 आणि मग त्याच्यानंतर एक्सरसाइजला हात घालणार आहे. आणि रोजच्या लेक्चरमध्ये मी एक्सरसाइज टास्कला देतच आहे. सो डे बाय डे आपण टीचिंग पण करतोय आणि एक्सरसाइज सुद्धा संपवत आहे. बरोबर. तर पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्र हो, काल जे पाहिलं ते इंटिग्रल ऑफ द टाइप 1 होतं, त्याच्यामध्ये थर्ड टर्म फाइंड करायची होती, ऍड आणि सबट्रॅक्ट करायची होती. नाव टुडे वी आर गोइंग टू सी द इंटिग्रल ऑफ द टाइप 2. नाव दिस टाइप इज यूज्ड टू सॉल्व इंटिग्रल ऑफ द टाइप 1 अपॉन a sin square x plus b cos square x plus c. हा जो टाइप आहे तो पूर्णपणे ह्या टाइपच्या एक्झाम्पलसाठी यूज करतात. कोणता टाइप? 1 अपॉन a sin square x plus b cos square x plus c. नाव इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट दिस टाइप ऑफ इंटिग्रेशन यूज फॉलोइंग स्टेप्स. अशा टाइपचं इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करतोय, नक्की हा काय टाइप आहे तर बघूया. फर्स्ट स्टेप, डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x और sin square x. हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा शॉर्ट फॉर्म आहे. सो डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x और sin square x. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos square x किंवा sin square x ने डिवाइड करा. मोस्टली cos square xच घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. ठीक आहे, cos square xच घेऊ आपण मोस्टली. मी तर मोस्टली cos square xच घेतो. का cos square x घेतल्यावर काय फरक पडतो किंवा sin square x घेतल्यावर काय फरक पडतो ते आपण बघू. पण पुन्हा एकदा सांगतो, ह्या टाइपचे एक्झाम्पल सोडण्यासाठी न्यूमरेटरला म्हणजे 1 ला आणि ही जी टोटल टर्म दिसते याला cos square x किंवा sin square x ने डिवाइड करतात, मोस्टली cos square x. इन डिनॉमिनेटर, हा माझा डी आहे, डिनॉमिनेटर रिप्लेस sec square x by 1 plus tan square x and or cosec square x by 1 plus cot square x if exist. cos square x न किंवा sin square x न न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला डिवाइड केल्यानंतर तिथं एक तर sec square x येतो किंवा cosec square x येतो, किंवा म्हणले किंवा आणि म्हणले किंवा ॲट अ टाइम हे दोन्ही पण येतात. आणि त्यावेळेला काय करतो, सेकंड स्टेपला काय करायचं आहे आपल्याला, sec square x 1 plus tan square x न रिप्लेस करायचं आहे आणि cosec square x जर असेल तर 1 plus cot square x न रिप्लेस करायचं आहे. इथं काय लिहिले, इफ एक्झिस्ट, म्हणजे यापैकी दोन्ही काही असेल तर. जर cos square x न डिवाइड केलं तर आपल्याला हे फर्स्ट टाइप यूज करावा लागतो. cos square x न डिवाइड केलं तर हा टाइप यूज करावा लागतो. sin square x न डिवाइड केलं तर आपल्याला हे यूज करावं लागतं, रिप्लेस cosec square x by 1 plus cot square x. cos square x न डिवाइड केलं तर आपल्याला तिथं sec square x येतं. ठीक आहे, म्हणून मी हे सजेस्ट करेन की cos square x यूज करा, सो दॅट वी कॅन यूज दिस फॉर्म्युला इफेक्टिवली. हा फॉर्म्युला आपण यूज करू शकू. ठीक आहे. नाव द नेक्स्ट वन इज पुट tan x इज इक्वल टू t और cos x इज इक्वल टू t. आता जो आपण तुम्ही tan square x रिप्लेस केलेला आहे, आता तिथून आपण काय करायचं, सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. तर tan x असेल तर t पुट करा किंवा cos x असेल तर t पुट करायचं. ॲक्च्युली कॉट पाहिजे, जर कॉट असेल तर t पुट करा. सो दॅट द इंटिग्रल, इथं कॉट पाहिजे, कॉट x. ठीक आहे. सो दॅट द इंटिग्रल रिड्युसेस टू द फॉर्म 1 अपॉन at स्क्वेअर प्लस bt प्लस c. मग इंटिग्रल काय होईल, ह्या फॉर्म्युला रिड्यूस होईल. आणि यूज द स्टँडर्ड फॉर्म्युला अँड एक्सप्रेस द रिझल्ट इन टर्म्स ऑफ x. त्याच्यानंतर काय करा की स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करा आणि रिझल्ट x मध्ये एक्सप्रेस करा. तर विद्यार्थी मित्र हो, मी या स्टेप्स सांगितलेल्या आहेत. मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की ही व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप्स लिहून घ्या. ठीक आहे. नाव आता जे स्टेप्स आपण रिटर्नमध्ये बघितल्या की आता नक्की एखाद्या एक्झाम्पलमध्ये आपण अप्लाय करून बघूया. काय सांगते बघा, फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यातलं 1 अपॉन 3 प्लस 2 sin square x प्लस 5 cos square x. बरोबर, हे आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा, मी सांगितल्या पद्धतीने की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos square x ने डिवाइड करा. सो इथं 1 ला cos square x ने डिवाइड केला. डिनॉमिनेटरला मी ज्यावेळी cos square x ने डिवाइड करतोय
तर इथं 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स येतोय. 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स असतो. बरोबर, आपण तिथं लिहिलं होतं की सेकंड स्टेपला की रिप्लेस करायचं आहे. म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स झाला. इथं साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स येणार. कॉस स्क्वेअर एक्स 3 ठिकाणी सेपरेट होणार ना, ह्याला एक जाणार, ह्याला एक जाणार आणि याला एक जाणार. सो साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, इथं मिडल टर्म टॅन स्क्वेअर एक्स येणार आणि कॉस स्क्वेअर एक्सला इथं कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होणार. सो आय एम गेटिंग दिस. बघा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 3 सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 5. का तर कॉस स्क्वेअर एक्सनं डिवाइड केल्यामुळं. ठीक आहे. 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स न्यूमरेटरमध्ये सुद्धा 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतो, सेक असतो. सो सेक्स स्क्वेअर एक्स आला. ठीक आहे. आता काय सांगितलं होतं, जर टॅन असेल तर टॅन आहे असं ठेवा. फक्त सेक्स स्क्वेअर एक्स असेल तर तो टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1 काय करा, रिप्लेस करा. मी तर काय केलं, हा सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1 रिप्लेस केलेला आहे ना. 3 नात मल्टिप्लाय करा. सो 3 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 प्लस हा 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 5. सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन 3 आणि 2 5. 5 टॅन स्क्वेअर एक्स, 5 आणि 3 8. 5 प्लस 3 8. बघा, 3 आणि 2 5 आणि हा 8. बरोबर. आता मी काय सांगितलं होतं, हे बघा इथं 2 वे आहेत की डायरेक्ट टॅन एक्स इज इक्वल टू टी. ही स्टेप ही इथं सुद्धा केली तरी चालेल. ह्या स्टेपनंतर डायरेक्ट ही स्टेप केली तरी चालेल. पण नेक्स्ट जरी गेलो तरी आपल्याला इथं काय भेटेल, 5t स्क्वेअर भेटेल ना. मग आधीच नंतर जाऊन 5 बाहेर काढण्यापेक्षा मी काय करतो की आधीच 5 कॉमन बाहेर काढतो. का तर स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये बसवण्यासाठी एक्सचा कोएफिशियंट किंवा इथं जो टी आहे त्याचा कोएफिशियंट 1 लागतो ना. बरोबर. म्हणून मी काय केलं, ह्याच्या नेक्स्ट स्टेपला मी 5 डिनॉमिनेटरमधून कॉमन बाहेर काढला. तुम्ही या स्टेपनंतर डायरेक्ट सबस्टिट्यूशन केलं तरी चालेल आणि 5 कॉमन बाहेर काढायची जी स्टेप आहे ती हिथं केली तरी चालेल. बघा, मी 5 आधीच कॉमन बाहेर काढला. सो इथून 5 गेला, इथं राहिला फक्त टॅन स्क्वेअर एक्स आणि इथून 5 गेला, इथून 5 जाणार म्हणजे तो डिनॉमिनेटरमध्ये गेला. बरोबर. आता बघा, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स आणि जे डेरिव्हेटिव्ह असतं ते बरोबर डीएक्सच्या समोर असतं आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह दिलेला असतो तो एक्झाम्पलमध्ये कुठेही असतो. त्याचे पॉवर एन असू शकते, तो स्क्वेअर रूट असू शकतो, कुठेही असू शकतो. बघा, टॅन एक्स एक्झाम्पलमध्ये इथं प्रेझेंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह डीएक्सच्या बरोबर समोर आहे. सो आय एम पुटिंग द टॅन एक्स इज इक्वल टू टी. मी टॅन एक्स इज इक्वल टू टी पुट केलं. ही स्टेप कधीही एकटी येत नाही. याच्या नेक्स्ट स्टेपला दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह आलं. सो टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, सेक्स स्क्वेअर एक्स. टीचं डेरिव्हेटिव्ह आलं डी टी बाय डी एक्स. सो हा डी एक्स मी इकडे घेतल्यानंतर मला काय मिळालं, सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू टी टी. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये मी सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्सच्या ऐवजी काय लिहिणार आता, डी टी. आणि टॅन स्क्वेअर एक्सच्या ऐवजी आला इथं माझं टी स्क्वेअर. का तर टॅन एक्स म्हणजे टी पुट केला ना. 8/5 आहे असं लिहिलेलं आहे. तो मला आता इथं स्क्वेअरमध्ये पाहिजे होता. का तर मला इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे मला हिथली व्हॅल्यू स्क्वेअरच्या रूपात पाहिजे. म्हणून मी काय केलं, √8 अपॉन √5चा स्क्वेअर. बरोबर. आता एकदा का माझं ह्या फॉर्ममध्ये बसलं तर मी आता हा फॉर्म्युला यूज करू शकतो ना. काय सांगतो हा फॉर्म, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स असेल इंटिग्रेशन, तर 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन एचा फॉर्म्युला यूज करा. सो बघा, हा 1/5 आहे असा. 1 अपॉन ए म्हणजे हा 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आणि इथं एक्स काय आहे, टी आहे ना. सो टी अपॉन ए √8 अपॉन √5 प्लस सी. हा 5 म्हणजे √5 इंटू √5. सो एका √5ला एक √5 गेला. सो राहिलं फक्त एकच √5. बघा, इथं √5 इंटू √5 असतो याचा अर्थ. आणि एका √5ला इथला √5 गेला. सो √8 इंटू √5 इंटू टॅन इनवर्स ऑफ डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर. सो √5 टी अपॉन √8. बघा, आता इथं काय होतं, तर √8 इंटू √5 म्हणजेच 40. बरोबर. 8×45 ना, 40. सो 40 असं लिहू शकतो का आपण, 2√10. 2 मध्ये गेलं तर 4 × 10 होईल ना. सो मी हे डायरेक्ट केलेलं आहे. हे फक्त एकदा जरा समजून घ्या. आणि टीच्या ऐवजी रिसबस्टिट्यूट केला टॅन एक्स. सो माय फायनल आन्सर इज 1/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ √5 इंटू टॅन एक्स अपॉन 2√2. √8 कसा लिहिला मी, 2√2. बरोबर. बघा, इथं √8 जर तुम्ही 2√2 लिहिला तरी चालेल, कारण का √2 इंटू √5 √10 होईल आणि 2 बाहेर राहील. ठीक आहे. हे एकदा जरा चेक करा तुम्ही. एक्झाम्पल लिहून काढा. ठीक आहे. आता त्या टाईपचं सेम एक्झाम्पल दुसरं आहे, ते म्हणजे हे कॉस थिटा अपॉन कॉस 3 थिटा डी थिटा. सगळ्यात पहिला मी या एक्झाम्पलला आय असाइन केला. कॉस 3 थिटाचा एक फॉर्म्युला आहे, 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. तर 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा इथं मी डिनॉमिनेटरमध्ये लिहिलेला आहे याचा फॉर्म्युला. ठीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्र, मी डायरेक्ट डिवाइड करणार होतो, पण ही स्टेप तुम्हाला काही केली ते समजणार नाही म्हणून मी इथं पुन्हा रफ केलं. ठीक आहे. तर मी नेहमी म्हणतो ना, इथं म्हणलेलं ना की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर.
म्हणजे न्यूमरेटर म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असतो, म्हणून बघा हा जो न्यूमरेटर आहे तो या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर केला मी, म्हणजे कॉस थिटा माझा कुठं आला, ह्याच्या खाली आला ना, ह्याला डिवाइड झाला ना, बघा हा कॉस थिटा न्यूमरेटरमध्ये होता तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर झाला, बरोबर. आता हा कॉस थिटा मी सेपरेट केल्यानंतर इथं कॉस स्क्वेअर थिटा राहील आणि ह्या कॉस थिटाला हा कॉस थिटा जाईल, इथं राहील फक्त -3, बरोबर. आता आपलं एक्झाम्पल पुन्हा त्या टाईपमध्ये बसलेलं आहे, बरोबर. बघा विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या टाईप म्हणजे एक तर बघा इथं सी 0 झाला आणि ए जर 0 पुट केला किंवा सी ची व्हॅल्यू 3 पुट केली आणि ए 0 पुट केला, तर ए 0 पुट केल्यावर ही टर्म जाते ना, म्हणजे फक्त 1/b cos स्क्वेअर एक्स प्लस सी अशा टाईपमध्ये पण एक्झाम्पल असू शकतं, जे के हे आहे एक्झाम्पल बघा 1/4 cos स्क्वेअर थिटा -3. तुम्ही असा प्रश्न विचारू शकत नाही की सर ह्या टाईपमध्ये प्लस साइन स्क्वेअर थिटा कुठं आहे आणि इथं एक्सच्या ऐवजी थिटा आहे एक्झाम्पलमध्ये, बरोबर. मग इथं लक्षात घ्या त्याचा साइन स्क्वेअर थिटा आहे पण त्याचा कोएफिशियंट 0 असल्यामुळे तो दिसत नाही, म्हणजे हे असा जो टाईप आहे नुसतं कॉस स्क्वेअर थिटा असेल किंवा नुसतं साइन स्क्वेअर थिटा असेल तरी सुद्धा ते एक्झाम्पल ह्याच टाईपनं सोडवायचं आहे. नाव पुन्हा आपल्या स्टेप्स यूज करूया. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटानं मी डिवाइड केलं, बघा 1/cos स्क्वेअर थिटा, इथे cos स्क्वेअर थिटा डिवाइडला आणि इथे cos स्क्वेअर थिटा डिवाइड झाला. सो 1/cos स्क्वेअर थिटा म्हणजे सेक्स स्क्वेअर थिटा, या cos स्क्वेअर थिटाला हा cos स्क्वेअर थिटा गेला, 1/cos स्क्वेअर थिटा म्हणजे सेक्स स्क्वेअर थिटा. अगेन सेकंड स्टेप इज रिप्लेस दिस cos स्क्वेअर थिटा बाय 1 + tan स्क्वेअर थिटा. बघा मी रिप्लेस केलं, आता मी ते 3 आत मल्टिप्लाय करतो, बघा -3 आत मल्टिप्लाय केल्यामुळे इथं माझा -3 आला आणि इथं -3 मल्टिप्लाय केल्यामुळे -3 tan स्क्वेअर थिटा झाला. विद्यार्थी मित्र, इथं तुम्हाला ब्लँक स्पेस दिसत असेल तर हे असं का झालंय, तर इथं माझी खाडाखोड झाली होती जे मी क्रॉप केलेली आहे, इथं माझं रफ झालं होतं का, तर मी -3 आत मल्टिप्लाय करताना इथं फक्त -3 लिहिला आणि इथं मी +3 tan स्क्वेअर थिटा लिहिला. एक माझी मिस्टेक झाली होती त्यामुळे मला पुन्हा सगळं रफ करावं लागलं. हे बघा विद्यार्थी मित्र, एक साइन जरी चुकलं तरी सगळं एक्झाम्पल खाली चुकत जातं का, तर पुढं फॉर्म्युला यूज करायला चुकतो आपला इथं मग माझं इथं प्लस झालं ना, a² + x² फॉर्म्युला यूज केला आणि ते सगळं चुकलं होतं. सो एक साइन सुद्धा किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला ह्या एक्झाम्पलवरून लक्षात येईल. बघा आता मग मी काय केलं, -3 आणि -3 tan स्क्वेअर थिटा, बरोबर. 4 - 3 म्हणजे 1. नाव पुट tan थिटा इज इक्वल टू t. विद्यार्थी मित्र, मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की हे व्हिडिओ इथं पॉज करा, इथंपर्यंत एक्झाम्पल लिहून घेऊन इथून पुढचं एक्झाम्पल सबस्टिट्यूशननं तुम्ही पुन्हा एकदा सोडवायचा, स्वतःहून न बघता सोडवायचा ट्राय करा. जर चुकलं तर तुम्ही पुन्हा ह्या व्हिडिओकडे या, ठीक आहे. मग मी काय केलं, पुट आता tan थिटा इज इक्वल टू t. सो सेक्स स्क्वेअर थिटा थिटा इज इक्वल टू dt/d थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे ना, सो हा d थिटा इकडे आल्यावर मला काय मिळालं, सेक्स स्क्वेअर थिटा d थिटा इज इक्वल टू dt. बघा म्हणजे आता इथं माझा t येणार आणि इथं सेक्स स्क्वेअर थिटा d थिटाच्या ऐवजी काय येणार, dt येणार. बघा 1/1 - 3t² dt. मी मगाशीच सांगितलं होतं की सम स्पेशल इंटिग्रलचे फॉर्म्युला यूज करण्यासाठी एक्स जो आहे किंवा जो मेन आपला व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणून इथं 3 आहे, तो मी 3 काय केला, डिनॉमिनेटरमधून कॉमन बाहेर काढला. सो इथून 3 गेल्यावर इथं राहिलं 1/3, इथून 3 गेलं इथं राहिलं 1. सो हा मला स्क्वेअरच्या रूपात पाहिजे, बरोबर. म्हणून मी इथं काय केला, √1/3 स्क्वेअर लिहिला, बरोबर. इथं t². आता मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो ना की 1/2 log of a + x / a - x, बरोबर. सो हा माझा a आहे, बघा हा 1/3 आहे असा, 1/2a, a माझा √1/3 आहे, सो 1/2 × 1/√3 × log of a + x / a - x, ठीक आहे. सो आय एम गेटिंग 1/√3 + t 1/√3 - t. आणि त्याच्यानंतर जे आहे ते जे शेवटच्या 2 स्टेप आहेत ते सिम्प्लिफिकेशन आणि रिसबस्टिट्यूशन. बघा इथं √3 2 वेळा आहे ना, 3 म्हणजे, सो एका √3ला एक √3 गेला, इथं राहिला √3 आणि इथं मी काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, √3 × t √3 × t आणि इथं डिवाइडला जो √3 आणि √3 येतोय तो 1/√3ला 1/√3 मी डायरेक्ट इथं कॅन्सल केलेला आहे. ह्या स्टेपवरून ही स्टेप एकदा केअरफुली ऑब्झर्व केला, मी डायरेक्ट केलेला आहे, ठीक आहे. सो नाव रिसबस्टिट्यूट t इज इक्वल टू tan थिटा. मी रिसबस्टिट्यूट केलं t इज इक्वल टू tan थिटा. विद्यार्थी मित्र, एक्झाम्पल हे नवीन असल्यामुळे तुम्हाला जरा बघायला कदाचित अवघड वाटत असतील, बट एक्झाम्पल हे खूप सोपे आहेत. एकदा प्रॅक्टिस करून घ्या, एक्झाम्पल तुम्हाला नक्कीच जमतील. मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या टाईपच्या इंटिग्रेशनमध्ये आपण काय काय बघितलं आज. ह्या टाईपचे एक्झाम्पल सोडत असताना न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर एक्सनं किंवा साइन स्क्वेअर एक्सनं डिवाइड करायचं असतं, ठीक आहे. मग त्यानुसार आपण 2 एक्झाम्पल बघितले. cos स्क्वेअर एक्सनं डिवाइड केल्यानंतर सेक्स स्क्वेअर एक्स एका ठिकाणी येतो, सेक्स स्क्वेअर एक्स
आणि मोस्टली कॉस स्क्वेअर एक्सनंच डिवाइड करा. ठीक आहे. नाव सेक्स स्क्वेअर एक्स जो आहे तो टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1 रिप्लेस करा. ठीक आहे. सो टॅन स्क्वेअर एक्स 1+1 रिप्लेस केल्यानंतर जो त्याच्याबरोबर व्हेरिएबल आहे किंवा कोएफिशियंट आत मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफाय करा, जेणेकरून आपल्याला ह्या टाईपमध्ये येईल. आणि एकदा का हे कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करून हे ज्यावेळी तुम्ही व्हॅल्यू पुट करता, म्हणजे हा फॉर्म्युला पुट करता, त्या ॲटोमॅटिक सबस्टिट्यूशन मेथडच्या टाईपमध्ये बसतंच. बघा इथं टॅन एक्स इज इक्वल टू टी, म्हणजे टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स एक्स आलं ना या टाईपमध्ये. सो मग पुन्हा सबस्टिट्यूशन यूज करून सम स्पेशल इंटिग्रलचा आपण काय करू शकतो, फॉर्म्युला यूज करू शकतोय. आणि नुसतं स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला अप्लाय करून चालत नाही, तर आणखी 2-3 स्टेपमध्ये खाली सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. सेम हे ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा सेम तसं अप्लाय केलं होतं. कॉस थिटा डिनॉमिनेटरला कसा केला ते एकदा चेक करून घ्या, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा आपण काय केलं होतं, सबस्टिट्यूशन यूज केलं होतं आणि फायनल आन्सर आपण फाइंड केलं होतं. या सगळ्या स्टेप्स पुन्हा एकदा बघून काढा. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय.